भारतातील गरिबी दूर करण्याचे प्रयत्न करणार आणि यात आम्ही नक्कीच यशस्वी होणार, पंतप्रधान मोदींचा विश्वास। भारतातील गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करणार, नक्कीच यशस्वी देखील होणार, मोदींचा विश्वास। आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। 25 जून हा कधीही न विसरला जाणारा दिवस। संपूर्ण देशाला तुरुंग बनवण्यात आलेलं होतं। पंतप्रधान मोदींचं पत्रकारांना संबोधित करताना काँग्रेसवर टीकास्त्र। 18व्या लोकसभेच्या नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा। पंतप्रधान मोदींनी घेतली खासदारकीची शपथ। नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांनीही घेतली खासदारकीची शपथ। गडकरींना रस्ते वाहतूक तर गोयल यांना दिलं गेलंय वाणिज्य मंत्रालय। प्रतापराव जाधवांनीही मराठीतनं घेतली खासदारकीची शपथ। प्रतापरावांकडे आयुष आणि कुटुंब कल्याण खात्याचा स्वतंत्र पदभार। रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांनीही घेतली खासदारकीची शपथ। उर्वरित खासदारांचा उद्या शपथविधी। भाजपचे महाराष्ट्रातले नवीन प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर। भाजप नेत्यांसोबत बैठक घेऊन विधानसभेची रणनीती ठरवणार असल्याची माहिती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची राज्यसभा नेतेपदी नियुक्ती। यापूर्वी पियुष गोयल होते राज्यसभेतले सभागृह नेते। 27 जूनपासून राज्यसभेचंही अधिवेशन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खासदार भर्तृहरी मेहताब यांना 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिली शपथ। पंतप्रधान नरेंद्र मोदीही होते उपस्थित। दिल्लीमधल्या जलसंकटावर मंत्री आतिशी यांचं आज चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच। हरियाणा सरकारवर हथनी खुंड बॅरेजचे सगळे दरवाजे बंद केल्याचा आरोप। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। दिल्ली हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत जामीन देता येणार नाही। सुप्रीम कोर्टानं केलं स्पष्ट। पुढची सुनावणी 26 जूनला। लातूरमधल्या पेपरफुटी प्रकरणातल्या आरोपी शिक्षक जलील पठाणला 7 दिवसांची पोलीस कोठडी। काल पोलिसांनी केली होती चौकशी। अयोध्येचे पुरोहित पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनावरनं वाद। श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त सदोष होता म्हणून निधन अशी चर्चा। तर दीक्षितांचं निधन भरणी नक्षत्रामुळे मुहूर्त काढणाऱ्या गणेश्वर शास्त्री द्रविडांनी चर्चा फेटाळली। रशियातल्या ख्रिश्चन आणि ज्यूंच्या धार्मिक स्थळांवर गोळीबार। एक धर्मगुरू आणि एका पोलिसासह 7 जणांचा मृत्यू। 2 दहशतवादी देखील ठार झाल्याची माहिती। कोलंबसमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 10 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू। इटलीच्या कोमो लेकवर खराब हवामानामुळे बोट अडकली। तटरक्षक दलानं 45 प्रवाशांचा प्राण वाचवले। दक्षिण चीनमध्ये पुराचा हाहाकार। युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। बाधितांपर्यंत अन्नपदार्थ पोहोचवण्यासह त्यांना तात्पुरत्या निवाऱ्यात स्थलांतरित करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।